पाळी अचानक बंद होते, कधी अनियमित होते आणि मग बंद होते. थायरॉइडचा परिणाम मेनोपॉजवर बराच होतो. गोड पदार्थ, मला गोड पदार्थाशिवाय होतच नाही ग असं सांगतात बायका. जेवल्यावर मला एवढा तरी लागतोच. मग तो एवढा 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 होतो, डिश भरली जाते त्याच्याने. या पूर्ण प्रवासामध्ये की केस गळती होते असं म्हणतात सारखं, तर ती कमी होऊन बंद होऊन पुन्हा नवीन हेअर ग्रोथ होण्याचे चान्सेस असतात. गर्भाशयाची पिशवी काढून झाली, हिस्टेक्टॉमीचं ऑपरेशन ऑलरेडी झाले, त्यानंतर पण मेनोपॉज येतो का? माझं वय आता 47 आहे, गर्भाशयाची पिशवी आणि एक ओव्हरी काढलेली आहे, तर आता मी काय काळजी घ्यावी? लहान असताना त्यांची सगळे इम्युनायझेशन वगैरे हा होतं. हा हा मग गरोदरपणात सुद्धा बऱ्यापैकी चेकअप होतात. गरोदरपणाचे तुमचे मंथली चेकअप असतो, मग इम्युनायझेशन असतं, औषधं देतात, अॅनिमिया ट्रीट होतो. आणि मग मुलं व्हायचं संपलं की संपला चेकअप, मग देन देर इज नो चेकअप.